हिंगोली लोकसभेवर भाजपकडून दावा केला जातोय। हिंगोलीची जागा भाजपला घ्या या मागणीसाठी भाजपचे जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकारी आज भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या शिवसेना खासदार हेमंत पाटील करत असून ही जागा शिवसेनेला न देता भाजपला द्यावी यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी आग्रही आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी माधव दिपके आता आपल्या सोबत आहेत। माधव, हेमंत पाटलांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवरून स्थानिकांमध्ये सुद्धा नाराजी असल्याची चर्चा आहे आणि त्यात आता अंतर्गत धुसफूस सुद्धा ही समोर येते युतीमधली। निश्चित सौरभ, हिंगोली लोकसभा जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील शिवसेनेच्या ताब्यात असलेले एकमेव हिंगोलीची लोकसभा आहे। या ठिकाणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील नेतृत्व करतात, परंतु आता हिंगोलीच्या लोकसभेच्या जागेवरनं युतीमध्ये जे ते आता धुसफूस पाहायला मिळते। हिंगोली लोकसभेची जागा भाजपकडे सोडून घ्यावी, भाजपकडे यावी यासाठी आज हिंगोलीचे अनेक जे नेते मंडळी आहेत, त्याचबरोबर भाजपकडून जे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असेल आज भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहे। जागा आपल्याकडे सोडून घ्यावी, त्यामुळं या संपूर्ण त्यांच्या या मागणीमुळे आता युतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि एकंदरीत जर पाहायला गेलं भाजपचे अनेक नेते मंडळी नाराज असले सुद्धा यावरनं दिसून येते। सौरभ, बरोबर। विशेष म्हणजे काल जेव्हा मोदी यवतमाळमध्ये आले होते तेव्हा त्यांच्या एका बाजूला हेमंत पाटील होते आणि दुसऱ्या बाजूला भावना गवळी, पण दोघांची उमेदवारी सध्या धोक्यात येताना दिसते। धन्यवाद माधव या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।